चेतन कोठारी आपल्यासोबत आहेत. चेतन कोठारी हे माहिती कार्यकर्ते आहेत, माहिती हक्काच्या अनुषंगाने लढणारे कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे रेल्वेच्या अनुषंगाने बरेच माहिती आहेत. चेतन कोठारी, बहुत सवाल खड़े हो रहे हैं आज, लेकिन क्या जानकारी है आपके पास? मेरे पास तो ये जानकारी है कि आज जो पब्लिक ने जो हल्ला किया है इससे रेलवे की मिल्कियत को तो नुकसान हुआ है, मगर पब्लिक को भी इतना ही नुकसान हुआ है, क्योंकि एक तो रेलवे की मिस्टेक ये है कि उन्होंने प्रॉपरली अनाउंसमेंट नहीं किया, इसलिए पब्लिक ने अपना गुस्सा काबू में नहीं रखा और वो सारा गुस्सा आखिर वो रेलवे की मिल्कियत के ऊपर उतारा है और काफी रेलवे की मिल्कियत को नुकसान हुआ है। तो ये रेलवे के अधिकारियों को समझना चाहिए कि अगर ये प्रॉपरली अगर अनाउंसमेंट किया जाता तो ये कम से कम ये खर्चा, ये नुकसान तो नहीं होता। अब ये नुकसान करने के कारण कई रेलवे जो ट्रेन्स हैं वो हताहत हुई है, उसके कारण अभी जो रेलवे की जो गाड़ी जो दौड़ती है समझो कि उसमें तो कमियां होगी, क्योंकि वो रेलवे वो ट्रैक वो वापस दुरुस्त में जाएगा, दुरुस्ती करने को जाएगा। तो इसमें रेलवे की नुकसान होने के कारण पब्लिक को भी नुकसान हुआ है और पब्लिक को भी समझना चाहिए। पर मैं मानता हूं कि एक छोटी सी गलती के कारण इतना बड़ा रेलवे को नुकसान उठाना पड़ा है। ये बहुत ही खराब चीज है। मेरे हिसाब से ये अधिकारियों को समझना चाहिए और इमीडिएटली प्रॉपरली अगर अनाउंसमेंट किया जाता हो, तो जैसे वेस्टर्न रेलवे में देखो ऐसा हादसे अभी कम हो गए हैं काफी सेंट्रल रेलवे के मामले में, तो वेस्टर्न रेलवे में तो इमीडिएटली एक्शन हो जाता है और अनाउंसमेंट भी होता है, तो ऐसे हादसे काफी कम हो गए। मगर ये अपनी सेंट्रल रेलवे में अभी तक अधिकारियों मुझे लगता है कि अभी नींद में हैं और सोते रहते हैं। उनको है कि बस हो जाएगा, पब्लिक समझ जाएगी, पर पब्लिक समझती नहीं है। कई लोग दूर से इतने ट्रैवल करने के लिए आते हैं अंबरनाथ से, और वहां से 2-2 घंटा ट्रैवल करते हैं, तो आदमी नेचुरली राह देखता है कि ट्रेन कभी आएगी कि भाई हमें टाइम पे बराबर पहुंचना है। उसके बावजूद भी अगर वो देखो अनाउंसमेंट नहीं होता है तो नेचुरली मैं बोलता हूँ पब्लिक का कोई वांक मैं नहीं समझता हूँ, मैं रेलवे का ही वांक समझता हूँ इसमें। मयुरेश, मला हे सांगा की आता सगळ्यांनीच हा मुद्दा उपस्थित केला की संयम सुटला आणि अशा प्रकारे लोकांनी हे करू नये, रस्त्यावर उतरू नये, दगडफेक करू नये, हे सगळं मान्य आहे, पण प्रत्येक वेळी आपण मुंबईकरांना संयम शिकवणार आहोत का? मुळात संयम सुटला ज्यामुळे त्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत की नाही? आणि मला एक सांगा की उद्घोषणा न करणं असेल किंवा साध्या साध्या गोष्टींमध्ये सुधारणा न करणं असेल, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता आहात? याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? नक्कीच संजय सर, सगळ्यात आधी मी एकतर मोकल सरांनी आता जे सांगितलं, कर्वे साहेबांनी सांगितलं, त्याचप्रमाणे कोठारी साहेब असतील यांनी सांगितलेलं आहे की रेल्वेने काही बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. आज जसं उद्घोषणाचा प्रश्न होता त्याचप्रमाणे काही गोष्टी ज्या होत्या रेल्वे सहजपणे करू शकली असती. जर का ठाकुर्ली आणि कल्याणच्या दरम्यान पेंटाग्राफ तुटलेला आहे तर तुम्ही कल्याण ते कसारा, कल्याण ते कर्जत ही लाईन तुम्ही सुरू ठेवू शकता, डोंबिवली ते CST पर्यंत लोकल आणू शकता, पण निर्णय क्षमता जी आहे ती रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये कुठेही दिसली नाही. त्यानंतर तुम्ही मधला फास्ट ट्रॅक सुरू होता, तुम्ही कल्याणपासून डोंबिवलीपर्यंत फास्ट ट्रॅकवरनं मध्ये आधे लोकल सोडू शकला असतात. उद्घोषणेच्या बाबतीत मी पुन्हा एकदा सर सांगेल की आता जर का तुम्ही बघितलं वेस्टर्न लाईनला तर ट्रेनमध्ये स्वतः मोटरमन किंवा गार्ड असतील, ट्रेनमध्ये अनाउन्समेंट करतात, पण इथला मध्य रेल्वेचा एकही प्रवासी सांगू शकत नाही ठामपणे की मध्य रेल्वेची ट्रेन एखादी बंद पडल्यानंतर मोटरमन असेल किंवा गार्ड असेल अनाउन्समेंट करतात. कुठल्याही प्रकारची अनाउन्समेंट होत नाही. त्यानंतर मोकल सरांनी जो प्रश्न उपस्थित केला याच अनुषंगाने मी सांगू शकेन की रेल्वेने कायम घोषणा केलेल्या आहेत, या कागदावरतीच घोषणा केलेल्या आहेत. आता मागच्या वेळी UPA सरकार होतं त्यावेळी कर्जत आणि कर्जत लाईन जो आहे तिसऱ्या मार्गाला मान्यता दिली, कसाराच्या तिसऱ्या लाईनला मान्यता दिली. आज 2-2 वर्ष झाली त्याचा सर्वे सुद्धा झालेला नाही. तुम्ही तिसरी लाईन कधी करणार? आज लोड वाढत चाललेला आहे. अंबरनाथ, बदलापूर असेल, कर्जत असेल, ही शहरं गच्च भरत चाललेत. आज तुम्ही सकाळच्या वेळी जर का निघालात ऑफिसच्या आवरला तर बदलापूरला जी कर्जतवरून निघालेली ट्रेन बदलापूरला भरते, कसाऱ्यावरून निघालेली ट्रेन जी आहे ती टिटवाळ्याला भरते. म्हणजे अक्षरशः कल्याणला आणि डोंबिवलीला तर प्रवाशांना आतमध्ये प्रवास चढायला सुद्धा मिळत नाही. तुम्ही 15 डब्यांची गाडी आणली, ती 15 डब्यांची
गाडी अजून 1.5 वर्ष झाली कल्याण ते CST चालवत आहे, ती पुढे कसाऱ्यापर्यंत विस्तारित केलेली नाही. त्याच्यानंतर पनवेल ते कर्जत हा मार्ग आज खूप पर्यायी मार्ग, हा सगळ्यात उपयुक्त मार्ग ठरू शकला असता आजच्या घडीला. जर पनवेल आणि कर्जत तुम्ही तिथून मालगाडी चालवता, एक्सप्रेस चालवता, वारंवार प्रवाशांची मागणी आहे की तिथून तुम्ही लोकल वाहतूक देखील सुरू करा. आज जर का ती लोकल वाहतूक सुरू झाली असती तर नक्कीच सांगेन की आज हा प्रसंग ओढावला नसता. निम्म्याहून अधिक लोक त्या मार्गे तरी मुंबईला येऊ शकली असती, पण दुर्दैवानं हे झालं नाही. कुठेतरी रेल्वेचे अधिकारी कमजोर पडतायत. केवळ कागदावरती बसून हे काम होणार नाही. रेल्वे प्रशासनानं देखील यावर लक्ष देणं गरजेचं आहे. मयुरेश, आपल्यासोबत किरीट सोमय्या आहेत फोनवरून. किरीट सोमय्या, आज दिवसभरामध्ये काय काय घडलेलं आहे तुम्ही सगळं बघता आहात. संतापाचा कडेलोट झाला, संयम सुटला मुंबईकरांच्या, आणि जे काही घडलेलं आहे त्याच्यामुळे सगळे मुंबईकर अस्वस्थ आहेत. म्हणजे रेल्वेमध्ये तर तिथे त्या ट्रॅकवर जे झालं ते झालंच, त्याशिवाय रस्त्यांवर सुद्धा वाहतुकीची कोंडी झाली. आज पूर्णपणे मुंबईची कोंडी झाली. सरकार येऊन जवळपास 9 महिने झाले. मुंबईच्या अनुषंगानं अनेक घोषणा होत आहेत. प्रत्यक्षात मात्र गेल्या 9 महिन्यांमध्ये लोकलच्या अनुषंगानं काहीही दुरुस्ती झालेली नाही आहे, काही सुधारणा झालेली नाही आहे. या सगळ्याची कारणं काय आहेत आणि आता काय केलं जाणार आहे? ही गोष्ट खरी आहे की जो लोकांचे जे हाल होत आहेत, तर मुंबईची लाईफलाईन डिस्टर्ब झाल्यामुळे अडचण आम्हाला मान्य आहेत. गेले 6 महिने झाले सरकारने आता सुरू केलेले आहेत. आपल्याला हे ठाऊक आहे की परिस्थिती अशी झालेली आहे की गेले 3-4 वर्ष मध्य रेल्वेचे जे रूळ बदलणं किंवा जे डेली मेंटेनन्सचा पैसाच दिला गेला नाही, आणि म्हणून गेले 2.5-3 महिने याच्यावर ऍक्शन प्लॅन सुरू झाला. सुरेश प्रभू रेल मंत्री झाल्याबरोबर 110 कोटी रुपये एडिशनल दिले गेले, आणि त्याचबरोबर गेल्या महिन्यापासून शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही मेजर सुरू करण्यात आले. याच्यात जोपर्यंत शॉर्ट टर्म पूर्ण व्हायला 3-3.5 महिने लागणार आहेत. ACDC कन्व्हर्जन पूर्ण न झाल्यामुळे, रेंगाळल्यामुळे 3-4 वर्ष लांबल्यामुळे पेंटोग्राफ तुटतात, आणि त्याचबरोबर जे रूळ जे बदलायचे होते ते बदलले गेले नाही. त्याच्यामुळे त्यात कुठे ना कुठे अडचणी रेल्वे ट्रॅक मध्ये क्रॅक डेव्हलप होतात. ही खरी कारण आहेत. आज रेल्वे मिनिस्ट्रीमध्ये रेल्वे बोर्ड चेअरमॅन बरोबर प्रदीर्घ चर्चा झाली, रेल्वे मंत्र्यांची फोनवर प्रदीर्घ चर्चा झाली. सोमवारी स्वतः रेल्वे बोर्डाचे चेअरमॅन मुंबईत येणार आहेत. या संबंधित तातडीने रेल्वे अधिकाऱ्यांची चर्चा करणार. आवश्यकता पडली तर राज्य अधिकाऱ्यांची पण, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची पण मदत घेणार. शॉर्ट टर्म इमिजिएट मेजर्स आणि लॉंग टर्म मेजर्स अशा दोन्ही प्रकाराचं ऍक्शन प्लॅन मला असं वाटतं की बुधवारपर्यंत फायनल केला जाणार. बरोबर, हे किरीट सोमय्यांनी उत्तर दिलेत. पण रामचंद्र कर्वे, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मगाशी सर्वसामान्य माणूस काय करतो याच्या अनुषंगानं बोललं गेलं, पण लोकलचं प्रशासन जे आहे ते प्रशासन मात्र मस्तवाल आहे, अशी टीका सामान्य माणसांकडून कायम होत असते की आमच्या संयमाचा अंत पाहणारं जे प्रशासन आहे ते मस्तवाल आहे, पण त्याच्याबद्दल मात्र कोणीच काही बोलत नाही. एवढे मुरवतखोर लोक ज्या प्रकारे तिथे भरलेले आहेत, ज्या प्रकारे ते उत्तरं देतात, ज्या प्रकारे ते उदासीन असतात सामान्यांच्या प्रश्नांबद्दल, असं सातत्यानं म्हटलं जातं आहे. लोकल प्रशासनाच्या अनुषंगानं तुमचं म्हणणं काय आहे? हे प्रशासन वठणीवर कसं आणायचं? रामचंद्र कर्वे, आज रेल्वे प्रशासनाला कल्याणवाशी जरी सेवा सुरू करता आली असती तरीसुद्धा पुष्कळ फरक पडला असता. ऐरोलीवरून 2 फाटे आहेत, एक ठाण्याकडे जातो आणि एक ह्याला कल्याणकडे जातो गुड्सच्या ह्याच्यावरतून. तर तिथून मागे आम्ही सुबोध जैनना ते जनरल मॅनेजर असताना सेंट्रल रेल्वेचे भेटलेलो होतो. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की अशी गाडी जर का चालवली तर ती डायरेक्ट कल्याण सायडिंगमध्ये जाईल म्हणून. वास्तविक तसं पाहिलं तर पत्री पुलापर्यंत ह्या सगळ्या गाड्या लोकल लाईनवरूनच जातात. तर तसं हे त्यांना करणं काय अशक्य नव्हतं, पण अजूनपर्यंत रेल्वेने त्यात काहीही केलं नाही आहे की जेणेकरून प्रवाशांचे हाल कमी होतील. ठाणा स्टेशनवरची पण गर्दी पुष्कळ प्रमाणावर ह्याच्यामुळे कमी होण्यास मदत होईल वगैरे सगळं काही आहे. आणि रेल्वेमध्ये जे त्यांनी अनाऊन्समेंट सिस्टीमची बसवली आहे ती केवळ एक शोभेची वस्तू म्हणून झालेली आहे. त्याचा आजपर्यंत कधीही उपयोग विशेष करून झालेला बघितलेला नाही आहे मी. आणि एक रेल्वेला एक गोष्ट करता येईल, जर समजा जी अजूनपर्यंत झालेली नसली की जे रेक्स जे आहेत त्याच्या ज्याप्रमाणे आपण ट्यूब किंवा फॅन चालू करू शकतो
त्याप्रमाणे जर त्यांनी पेंटोग्राफ टेस्टिंगसाठी जर काही एखादी यंत्रणा विकसित केली तर मोटरमनला गाडी सुरू करायच्या अगोदर बघता येईल की पेंटोग्राफ कुठचा खराब झालेला नाही आहे ना, म्हणजे अशा प्रकारसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. किरण सोमय्या, तुम्ही ऐकलं प्रवासी संघटनेची काय मागणी आहे, ते काय म्हणतायत. बाकीच्या मोठमोठ्या गोष्टी आणि प्रकल्प सोडा, साधी उद्घोषणा करता येत नाही तुम्हाला. काय म्हणणं आहे? हा किरीट सोमय्या, माझा प्रश्न तुम्हाला ऐकू आला का? नाही, जरा प्लीज. हा प्रश्न, या सगळ्या प्रवासी संघटनेचं म्हणणं असं आहे की बाकी मोठमोठे प्रकल्प सोडून द्या, पण साधी गोष्ट, साधी उद्घोषणा, अनाउन्समेंट सुद्धा करता येत नाही रेल्वे प्रशासनाला. याचं काय करायचं? मला असं वाटतं की आपण म्हणतो ते खरं आहे की जे रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, विशेष करून मध्य रेल्वेचे, यांच्यामध्ये आज ते धडा घेणार. उद्या मी दिल्लीहून मुंबईत येत आहेत. उद्या दुपारी मी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची चर्चा करणार आहे आणि यातले जे इमिजिएट करेक्टिव्ह मेजर आहेत, त्याचबरोबर सुरेश प्रभूचं माझा संध्याकाळी परत चर्चा झाली आणि मी सुरेश प्रभूंना आग्रह केला आहे की बाबा यातले जे संबंधित 1-2 अधिकारी आहेत, जे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे खूप कमी पडले आहेत, या तर त्यांना बदला किंवा त्यांच्यात बरोबर काम करण्यासाठी 2 एडिशनल अधिकारी आणा. म्हणून अनाउन्समेंट सिस्टम पासून त्याची ते ताबडतोबीने जी सेवा करायची होती ती, आता जे 3-4 गोष्टी आहेत त्या संबंधी लवकरच पावलं उचलणार. बरोबर. किरीट सोमय्या, चंद्रकांत मोकल इथं आहेत, प्रवासी संघटनेचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यांना तुमच्याशी काही बोलायचं आहे, त्यांचे काही प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं कोण देणार हा त्यांचा सवाल आहे. किरीटजी, मी आपल्याला एक प्रश्न विचारतो की ज्यावेळी मुंबई किंवा देश आपला बंद असतो ती आपल्याला माहिती मिळते आणि मग त्यासाठी आपलं रेल्वे प्रशासन सज्ज असतं किंवा रेल्वेवर पण त्याचा एक रेल्वे आपली सेवा ही विस्कळीत होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला CST ते ठाणे, त्याचबरोबर चर्चगेट ते बोरवली, विरार, पनवेल ते मुंबई, अशा प्रकारे आपण STची सेवा सुरू करतो. काही ठिकाणी BSTची सेवा सुरू करतो आणि हा सार्वजनिक सेवेवरचा जो रेल्वेचा जो ताण आहे तो आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो. माझं म्हणणं, आज आमचे आदरणीय सुरेश प्रभू साहेब आहेत, चांगले निर्णय घेत आहेत. ते आमचे CM आहेत, आमचे तावडे साहेब यांनी ट्विट केलं ते चांगलं आहे, परंतु त्याऐवजी जर सकाळपासून आपण ही जर यंत्रणा आपण दिली असती तर या सेवेवरचा ताण कमी पडला असता आणि रेल्वेला एक आज जी आतापर्यंतची जी परिस्थिती आहे, अत्यंत भयानक परिस्थिती आहे, ती थांबली असती. किरीट सोमय्या, त्यांचा मुद्दा तुम्ही ऐकला असेल. काय उत्तर आहे तुमचं? असं आहे की एक आपण समजून घेतलं पाहिजे, जे रेल्वेचं ताण आहे ते कोणीच दुसरं कमी करू शकत नाही. आपण सांगितलंय, सुचवलंय, त्या गोष्टी लक्षात ठेवू. त्या इमर्जन्सीच्या वेळेला सप्लिमेंटरी म्हणून थोडासा प्रमाणात, काही प्रमाणात त्याची मदत होऊ शकते. तर त्यात पण दिवा आहे किंवा जिथे या मेजर घटना घडल्या त्या तिथे रोडवेज कनेक्टिव्हिटी फारशी उपयोगाची होत नाही, कारण की ते अंतर आहेत, विचित्र आहेत. आपलं भांडुपला झालं किंवा कांदिवलीला झालं तर काही प्रमाणात, परंतु तरी आज आमची जी चर्चा झाली त्यात पुढच्या सोमवारी आणि बुधवारी जे परत ऍक्शन प्लॅनचं फायनल, त्यावेळेला या गोष्टी लक्षात ठेवल्या जाणार आहेत की अशा वेळेला जेवढं सप्लिमेंट करता येणार बाकी ट्रान्सपोर्टच्या द्वारा, अनाउन्समेंट सिस्टम आहे, तसे लॉ अँड ऑर्डर, त्याचबरोबर सप्लिमेंटरी ट्रान्सपोर्ट सेवा, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत हे जे तातडीची दुरुस्ती होत नाही, ज्याला 3-1 महिने लागणार, तोपर्यंत हे सप्लिमेंटरी सर्व्हिसेस ऍक्शन प्लॅन तयार ठेवावा असं मी सूचना केली आहे. मला आता वाटतंय की आपल्या सूचना लक्षात ठेवून पुढच्या बुधवार गुरुवारी या संबंधी फायनल होणार आणि पुढे आता घटना घडू नये किंवा घडल्या तरी हा जो ज्याला आपण म्हणतो तातडीचा सपोर्ट प्लॅन एक्झिक्यूट केला जाणार.